जरांगीची एक शेवटचा प्रश्न, अध्यादेशामध्ये काय मसुदा असावा असं तुम्हाला वाटतं? अगदी थेटपणे कोणते शब्द, कोणती वाक्य त्यामध्ये असायला हवी? आता ते लिहून ठेवलेले आहेत मी, ते लिहून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळं पण जेवढं माझ्या आठवणीत तेवढं सांगतो. एखादा अर्धा शब्द इकडे तिकडे होईल की सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या अशी आहे की ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. सगळ्या सोयरा म्हणजे परंपरेनुसार जे लग्नाच्या सोयरिकी होत्या, गणगोतातील सोयरे, सर्व सोयरे पण सर्व सोयऱ्यांना त्याच कुणबीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. कुणबी ज्यांचे कुणबी नोंद सापडलेले नाहीत मराठा समाजाच्या, त्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावरती त्यांना एका शपथपत्रावर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. हे आपण ती व्याख्या त्यांना दिलेली, अशा 3 स्वरूपाच्या दिलेल्या. त्यातल्या त्याने त्या घेतल्यात, पण काही 1-2 ओळी त्यातल्या सोडलेल्या. त्याबाबत आता चर्चा करू, पण ते एवढं काय विषय मोठा नाही येतो. ओळीचा असल्या नसल्या तरी तो विषय तिथंच येतो. बघूयात आता ते यायलेत काय व्हायले बघू. तुम्ही काल म्हटलं होतं की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी यावं इथे भेटायला आणि त्यानंतर तो मसुदा द्यावा किंवा तो GR द्यावा असं तुम्ही म्हटलं होतं. आजही तुम्ही यावर ठाम आहात? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी यायला हवं भेटायला? आमच्या ज्या मागण्या आहेत त्याबाबत मी ठाम आहे, कधी पण ठाम राहणार आहे. जरी 1-4-2 पावलं मागं सरकलं असलो तरी त्याला सकारात्मकता म्हणतात आणि एकमेकाला साथ देणं असं म्हणलं जातं. एकमेकाला साथ दिली पाहिजे आणि नुसतंच आडमुठपणाची भूमिका घेऊन चालणार नाही. एवढा मोठा समाज इतक्या लांबून आलाय आणि आपलाच हिकेखोरपणा गाजवायचा यातला मी नाही आहे. कारण ते कव्हरच चाललं तरी असं नसतं. कारण समाज इतक्या लांबून आला, या समाजाच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे. आला आला आणि गेला गेला असं नको. आला आला आणि गेला गेला असं नको. त्यातला मी नाही. नुसतं समाजाचा हेलपटे मारायला लावायचे, समाजाशी गद्दारी होईल किंवा समाजाशी धोका होईल असं नाही. 4-2 मागं सरकायचे, व्यवस्थित त्याच्यावर अभ्यास करायचा. काय फरक पडतो 1-2 रात्री अभ्यास केल्यानं किंवा तिथं राहिल्यानं? तिथं जाऊन काय करणार आम्ही? बसूनच राहणार आहेत आझाद मैदानावर सुद्धा. द्या तोपर्यंत बसून राहणार. त्यापेक्षा आपण अलीकडेच येत ना, त्यांचंही म्हणणं आहे आम्ही करतोय. पुढं गेलं तर थोडा आणखीन ट्रॅफिकचा त्याचा अनेक प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा आपण इथंच विचार करू. 1 पाऊल आपणच मागं सरकू. आम्ही सरकलो, मग उद्या जर 4 पावलं पुढे सरकलो तर मग मागं नाही सरकणार. या स्वरूपानं तेही काम करतायत. त्याच्यात त्यांच्याबद्दलही काय नाही. त्यांनी ज्या 37 लाख नोंदी दिल्या त्याचे प्रमाणपत्र दिलेत आम्हाला, त्याबद्दलचं मात्र त्यांचं कौतुक पण केलं आम्ही. पण सगळ्या सोयऱ्याचं राहिलं, मूळच राहिलं आमचं. आणि शिंदे समितीला सुद्धा त्यांनी बढती दिलेली, त्यांना वेळ वाढून दिला. बरेचसे त्यांनी निर्णय घेतलेत. आता हे निर्णय ते घेतले असतात कशाला मुंबईला यावं लागलं असतं आम्हाला. धन्यवाद ताई. सगळे सोयरे हा शब्द टाकल्यानंतर तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार आहेत यामध्ये. खूप खूप धन्यवाद जरांगे पाटील.